सर यांचा आवाज आपण ऐकूया. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद जयेश भोसले सर, धन्यवाद मच्छिंद्र पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकलाय. मागच्या इनिंगमध्ये एनर्जेटिक समालोचन त्या ठिकाणी ऐकायला मिळालं आणि सामना देखील तितकाच रफ अँड टफ होताना आपण पाहिला. आणखीन एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला दोन टीममध्ये. जय हनुमान जुई कामोटे आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळेल पीडी स्पोर्ट्स भेंडकर या संघामध्ये ही लढत असेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य व छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. प्रकल्पग्रस्ताचे भूमिपुत्रांचे शेतकऱ्यांचे कैवारी दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतोय आणि पुन्हा एकदा वळतोय एकतर या ठिकाणी मैदानाकडे. छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करत 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा माझा गणपती त्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेला शुभ सुरुवात केली. आणि आज खरं तर आजच्या रात्रीमधला हा दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. सुदीर्घ सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित उरण नव्हे तर रायगड जिल्ह्याची मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा म्हणजेच काय तर भाई चषक 2026 हे भव्य दिव्य असं आयोजन. बिग बजेट टुर्नामेंट मला वाटतं रायगड जिल्ह्यामध्ये एकमेव असेल ती म्हणजे भाई चषक. काय आयोजन आहे. फ्लड लाईट आपण जर पाहिले तर उत्तम दर्जाची अप्रतिम अशी फ्लड लाईट. त्या फ्लड लाईटमध्ये खेळताना एक वेगळा अनुभव मात्र प्रत्येक खेळाडू मिळेल. टाईम अलर्ट डावाला सुरुवात झाली. पहिला बॉल डिलिव्हर्ड होतोय बरोबर 8 वाजून त्या ठिकाणी 50 मिनिटामध्ये आणि 25 मिनिटामध्ये मला वाटतं हे सत्र समाप्त करायचं. त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना टीमला पहिल्या षटकासाठी ओव्हर द विकेट रोमेश ठाकूरचा पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलंय. शरीरापासून दूर ठेवला होता आणि पहिलाच बॉल वाईडच्या स्वरूपात अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करत असताना जय हनुमान जुई कामोटे या टीमला अकाउंट ओपन झालंय. माजी सरपंच नागाव आदरणीय परीक्षितजी ठाकूर साहेब यांचंही आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. आपलंही साहेब आगतम स्वागतम सुस्वागतम. माजी सरपंच नागाव परीक्षितजी ठाकूर साहेब यांचं आगमन या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. पीडी स्पोर्ट्स भेंडकर संघ मला वाटतं गतवर्षी हा संघ 4th क्रमांकाचा मानकरी राहिला होता आणि पुन्हा एकदा त्यांच्यासमोर एक मोठं आव्हान आहे या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम टिकवणं. गतवर्षी हा संघ 4th क्रमांकाचा मानकरी जरूर राहिला, पण तो आज पुन्हा एकदा त्यांच्यासमोर एक मोठं आव्हान आहे. ते आव्हान असेल पहिल्याच लढतीमध्ये जय हनुमान जुई कामोटे पनवेल तालुक्याचा संघ तर एका बाजूला उरण तालुक्याचा संघ. 2 टीममध्ये हा सामना आपण रंगताना पाहता. सलग 2 वाईट बॉल कमबॅक करावा लागेल. रोमेशला समोर टाकलाय. लॉफ करत असताना डाऊन दी ग्राउंड जागेवरून फटका मारला. स्टँड अँड डिस्पॅच स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार. बॅटिंग पॅराडाईज विकेट. मागच्याही सामन्यामध्ये धावा आपण पाहिल्या चेस होताना पाहायला मिळाल्या. मोठं टार्गेट त्या ठिकाणी चेस झालं. 82 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या केला होता. सागर सम्राट बावरा टीमने प्लॅन मिस. समोर टाकला बॉल हलकासा कटर त्या ठिकाणी बाहेर निघाला आणि इथे मात्र डॉट बॉल आपण पाहिला आणि निर्णय तिसऱ्या पंचांकडे कदाचित जाईल. बॅटिंग टीमने चॅलेंज केलं अंपायरच्या कॉलला. त्यांच्या निर्णयाला मात्र चॅलेंज करत असताना तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. तिसरे पंच सुद्धा प्रफुल्ल ठाकूर एक ज्याने गाजवला दमदार असे सिनियर खेळाडू आहेत आणि त्यांच्या बरोबरीने राजेश पाटील जे पारगावचे आहेत. एका बाजूला विशू कोळी. इट्स अ फेअर डिलिव्हरी लिगल बॉल. त्यामुळे रिव्ह्यू गमावला बॅटिंग टीमने. जो रिव्ह्यू वापरला होता तो मात्र अनसक्सेसफुल राहिला. त्यामुळे इथे रिव्ह्यू गमावलाय बॅटिंग टीमने. योग्य निर्णय त्या ठिकाणी पंचांचा आला. विशू कोळी सांगतात माझाच निर्णय खरा होता आणि त्यांनी खरं तर हा निर्णय सिद्ध करून दाखवला. लिगल बॉल. नेक्स्ट बॉल. बॉल तयार. समोरला पुन्हा एकदा आक्रमण. क्या बात आहे. स्लॉट मध्ये आलेला प्रत्येक बॉल सिक्सर प्लॉट मध्ये जातोय. वन्स अगेन 6 धावा षटकार. अजून एक षटकार आपण पाहिला अतुल मात्रे या बॅटरच्या बॅटमधून मकरंद भगत हा खेळाडू नॉनस्टॉकिंग एंडला. सिक्सर बॉल की तो बात ही अलग आहे. आणि बघा आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला धाबांचा मला वाटतं खतं षटकारांचा वर्षाव
या क्रीडांगणामध्ये होताना पाहायला मिळेल, कारण सिक्सर सुप्रीमो बॉल इथे वापरला जातोय, जो बॉल रायगड प्रीमियर लीगमध्ये आपण पाहिला. यावेळेला बॉलला लेफ्ट करण्याचा निर्णय, पुन्हा एकदा वाईड लाईन कॉरिडॉरच्या बाहेर चालला बॉल, पंचांचा इशारा, वाईट बॉल. या षटकातला हा तिसरा वाईट बॉल आहे. मला वाटतं आधुनिक क्रिकेटमध्ये प्रफुल्लदादा आमच्यासोबत आहेत. पूर्वीचं क्रिकेट आपण पाहिलं तर खन्ना बॉल, MRI बॉल वापरले जायचे, तेव्हा प्रचंड मेहनत करावी लागायची फलंदाजांना. मग तो आजकाल तसं नाही आहे. 11वा खेळाडू जरी आला तर तो षटकार नवीन बॉलला मारू शकतो, कारण इतके ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे बॉल आहेत, त्याला जास्त बाउन्स दिला जातो आणि त्याचा फायदा मला वाटतं बॅटिंग टीमला होतोय, बॅटरला होतोय. इनसाइड आउट, याही वेळेला क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, कव्हर पॉइंटला बॉल चालला एका टप्प्यावरती, आपिश कव्हर ड्राईव्ह, 4 धावा चौकार. तर या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण या चौथ्या पर्वाचे आपण पाहिलं तर T20 ICC विश्वचषकाची दिली जाणारी जी ट्रॉफी आहे तिची प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते. क्रिस्टलची ट्रॉफी आहे 12 किलो वजनाची. यावर्षी बेस्ट सिनेमॅटिक व्हिडिओग्राफी अवॉर्ड आपण ठेवलेला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या रील्स बनवल्या जातील तर खऱ्या अर्थानं बाईंच्या पेजला टॅग करायचं आहे आणि आवर्जून ही गोष्ट विसरू नका. एक उत्कृष्ट रील्स बनवली जाणाऱ्या त्या रील्स आर्टिस्टला आपण 11,111 रुपयाचं पारितोषिक देतो आणि गिफ्ट हॅम्पर आहे. तथा या स्पर्धेच्या माध्यमातून 100 रुपयाचं कुपन आहे ज्यावरती बाईक मिळणार आहे प्रेक्षक वर्गाला, आणि ते 100 रुपयाचे जे कुपनची जी काही पाठबळ मिळेल किंवा जी 100 रुपयापासून जी काय आपण धनराशी एकत्रित करणार आहोत त्या धनराशी आपण गरजूंसाठीच त्याचा वापर करणार आहे. आणि तथा धन्यवाद. पुन्हा एकदा आक्रमण, जागेवरून बॉल पिक करत असताना अजून एक षटकार. मी सुरुवातीला म्हटलं षटकारांचा वर्षा होईल. बघा आजच्या रात्रीचा संपूर्ण लॉर्ड्स, ज्यामध्ये दुसरा सामना आपण सध्या पाहतोय जय हनुमान जुई कामोटे विपक्ष PD स्पोर्ट्स बेडकल. तिसरा सामना असेल बेलपाडा 11 बेलपाडा विपक्ष महागणपती अंडर-19 चिरनेर. चौथा सामना असेल होनेश्वर बोरी आणि त्यांच्या अपोजिटमध्ये खेळणारा आणखी एक मोठा संघ तुषार स्पोर्ट्स मुळेखंड. पाचवा सामना आपण त्या ठिकाणी पाहणार प्रमोद स्पोर्ट्स सोनारी विपक्ष पप्पन 11 पेठ. अशा लढती तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. चर्चा होते एकंदर या बॉलबद्दल आणि आता धावांबद्दलही होईल. पॉवर प्लेमधला टीमचा फ्रंटलाईन गोलंदाज रोमेश ठाकूरवरती हल्ला चढवतोय अतुल म्हात्रे. याही वेळेला पिक केला ऑन द राईज, वन्स अगेन बॅटला लागला की बॉल चालला मैदानाच्या बाहेर. इट्स आउट ऑफ दी पार्क. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 31 धावा कुठल्या अतुल म्हात्रे या फलंदाजाने. ग्रेट स्टार्ट. सांगता सांगता माझ्याकडून राहून गेली. या स्पर्धेमध्ये जरी जे काही खेळाडू खेळत नाही आहेत, कालच्या रात्रीमध्ये ज्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावावरती 7वी कार जिंकली, 39 बाईक ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत, तो केतन वामन म्हात्रे उद्या या स्पर्धेला सदिच्छा शुभेच्छा भेट देण्यासाठी येतोय. विश्वजित ठाकूर येतोय, अमित नाईक येतोय, उस्मान पटेल येतोय आणि रजत मुंडे उद्या या स्पर्धेला सदिच्छा शुभेच्छा भेट देण्यासाठी खास करून संकेतजी कडू साहेब यांच्या शब्दाखातीर आणि भाईंच्या प्रेमाखातीर उद्या हे स्टार खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वातील उद्या निश्चित या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहेत. क्या बात आहे. अखिल भारतीय टेनिस क्रिकेट स्टार सध्या चर्चेमध्ये असणारे नावं, ज्यामध्ये महाराष्ट्राचा बाईक सम्राट केतन म्हात्रे त्याला आपण पाहणार आहोत आणि 7वी फोर व्हीलर त्याने कालच जिंकली. बरेचसे खेळाडू आहेत ज्याने एकंदर आता या ठाणे रायगड जिल्ह्याच्या क्रिकेटला एक वेगळी दिशा आणि गती दिले. असे दमदार खेळाडू तुम्हाला उद्याच्या रात्रीमध्ये पाहायला VIP डायजमध्ये स्वतः सुधीरभाई या सामन्याचा आनंद घेत असताना पण पाहता त्यांचे सर्व या ठिकाणी मित्रपरिवार उपस्थित सर्व मान्यवर, त्या सर्वांचं पुन्हा एकदा आपण या ठिकाणी करूया सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. A1 क्वालिटीची स्पर्धा आणि दमदार असं आयोजन. साहिल ठाकूर फॉर हँड आले. पहिलाच बॉल ड्राईव्ह करत असताना सेन्सेबल क्रिकेट. मकरंद भगतने स्ट्राईक रोटेटचा प्रयत्न केला पण तिकडे काय चाललंय फुटबॉल. दोन्ही खेळाडूंनी मात्र पायाने बॉलला थांबवण्याचा प्रयत्न करत असताना तिसरा रनचा प्रयत्न झाला आणि कदाचित आता ही रन कंप्लीट आहे की नाही हे पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांची मदत आपण या ठिकाणी घेतोय. रनआउट चेक केलं जाईल. अगदी तिसऱ्या रनसाठी हा प्रयत्न झालाय. चांगली भागीदारी पहिल्या ओव्हरमध्ये 31 आल्या. सुरुवातच धमाकेदार झाली त्या ठिकाणी जुई कामोटे संघाची. त्यामुळे आता सातत्य टिकवावं लागेल. शेवटपर्यंत जर का याच अप्रोचने हा संघ खेळला तर ट्रिपल डिजिटमध्ये तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये धावा होताना पाहायला मिळतील. अगदी सेफली त्या ठिकाणी खेळाडू पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला. त्यामुळे 3 धावा कंप्लीट होताना आपण पाहिला या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 धावा आल्या आणि बघा फिल्डिंगचं स्टँडर्ड पायाने मात्र दोन्ही त्या ठिकाणी फिल्डरने बॉलला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेला तिसऱ्या रनचा प्रयत्न देखील झाला आणि तिसरी रन कंप्लीट होताना आपण त्या ठिकाणी पाहिली 3 धाबा आल्या. टोटल धावसंख्या सध्या धावफलकावरती आहे त्या ठिकाणी 34. 34ला एकही विकेट नाहीये. मोठी भागीदारीकडे वाटचाल आता स्टार्किंग एंडला असतील मला वाटतं त्या ठिकाणी अतुल म्हात्रे, ज्याने मागच्या ओव्हरमध्ये 6 मध्ये 28 केल्या. 3 वाईड बॉल आपण मागच्या ओव्हरमध्ये पाहिले. तो अतुल स्टार्किंग एंडला आलाय. क्लिअर स्टान्स याही वेळेला हाफ ट्रॅकर ऑन द राईट पूल काउ कॉर्नर रिजनच्या बाहेर बॉलला केलाय गुल. वन्स अगेन धमाका अतुलचा षटकार. बॉल मध्ये 34 वरती खेळतोय. मला वाटतं फास्टेस्ट 50 करण्याची एक नामी संधी आहे अतुलकडे या मॅच मध्ये. काय बॅटिंग करतोय. सुरुवातीलाच जयेश भोसले सरांनी सांगितलं याच क्रीडांगणावरती 136 धावांची मोठी भागीदारी आपण पाहिली होती. जुगल आणि भावनिश या दोन खेळाडूंमध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी. फुल टॉस वेगात टाकलाय एक्सप्रेस बॉल आणि या बॉलला मात्र कॅपिटलाइज करता आलेलं नाहीये अतुलला. वन्स अगेन कतदा कमबॅक करतो गोलंदाज त्या ठिकाणी साहिल. हा खेळाडू कमबॅक करावंच लागेल कारण गतवर्षी हा संघ 4था क्रमांकाचा मानकरी राहिलाय. कारण यंदाच्या अंगामध्ये क्रिस्टल ट्रॉफीज आहेत. दिसायला अतिशय आकर्षक, अगदी लहान परंतु प्रचंड वजनदार अशा या ट्रॉफीज तुम्ही पाहताय. आणि या जर का तुम्हाला ट्रॉफी जिंकायच्या असेल तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. भाई चषकामध्ये इनसाइड आउट कव्हर्सला फटका. डीप मध्ये फिल्डर नाहीये. स्वीपर कव्हर मध्ये बॉल त्या ठिकाणी फील्ड झालाय. शॉर्ट कव्हरचा फिल्डर धावत मागे आला बॅकअपसाठी आणि तद्वर मात्र 2 धावा घेण्याचा अवधी या दोन्ही फलंदाजांकडे होता. 2 धावा येताना आपण पहिल्या टीमची धावसंख्या धावफलकावरती आता टोटल 42 धावा. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल. पहिल्या ओव्हरमध्ये 31, या ओव्हरमध्ये थोडासा ब्रेक लावलाय. खरं तर उधळलेला वारू धावांचा जो उधळलेला वारू त्याला लगाम लावण्याचं काम मला वाटतं साहिलनं केलं असं म्हणायला हरकत नाहीये. कारण प्रचंड धावा पहिल्या पॉवर प्ले मध्ये आल्या होत्या. आपटला बॉलला अप्पर कट. व्हॉट अ शॉट. याही वेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट. आठवण झाली या ठिकाणी वीरेंद्र सेहवागची. बॉल चालला बॅकवर्ड पॉइंटला सीमा पार चौकार. अप्पर कट त्या ठिकाणी पाहिली. सुपर कट बरोबर इनफिल्डला क्लिअर करत असताना हा चौकार. 40 धावा. आतापर्यंत वैयक्तिक अतुलची कामगिरी पाहिली. जवळजवळ 400च्या हेल्दी स्ट्राईक रेटनं हा खेळाडू खेळतोय आणि टीमची धावसंख्या धावफलकावधी 46. एका बाजूला मकरंद भगत ज्याने 1 बॉल फेस केला. 3 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. या ओव्हरचा लास्ट बॉल विकेट हवाय फिल्डिंग करत असताना पीडी स्पोर्ट्स बेंडकल या टीमला. बॉलची गती काढली आणि फटका फसलाय. व्हेरिएशन क्या बात आहे. लेट पण थेट या ओव्हरमध्ये साहिलचं कमबॅक. शॉर्ट कव्हरला झेल देऊन मैदानाच्या बाहेर चाललाय त्या ठिकाणी अतुल म्हात्रे. सॉफ्ट डिसमिसल परंतु जाता जाता 11 मध्ये 40 धावांची स्फोटक इनिंग साकारली. एकदा इनिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या खेळाडूसाठी. चला बेलपाडा 11 बेलपाडा आणि महागणपती अंडर 19 चिरनेर दोन्ही टीमचे कर्णधार चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. आपण टॉस करणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये. मिड इनिंगमध्ये टॉस होईल आणि जो संघ या 10 संघांमध्ये जास्तीचा धावा बनवेल त्याला बाय मिळणार आहे. मी लक्ष वेधेन बेलपाडा 11 बेलपाडा आणि महागणपती अंडर 19 चिरनेर. 40 2 चौकार 5 षटकार. स्ट्राईक रेट आपण पाहिला अतुल म्हात्रेचा 363.64. मोठ्या हेल्दी स्ट्राईक रेटने त्याने बॅटिंग केली आणि काय स्टार्ट दिला आपल्या टीमला. अप्रतिम. मयूर भेंडे नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालेले आहेत. पहिला खेळाडू बाद झाला. पार्टनरशिप ब्रेक झाली. पार्टनरशिप ब्रेक करत असताना
पहिला खेळाडू बाद केला, अतुलला मैदानाच्या बाहेर पाठवलं. गोलंदाजाचं कमबॅक व्हेरिएशन त्या षटकामध्ये होतं. पेस व्हेरिएशन इज अ बेस्ट व्हेरिएशन असं म्हणतात. कमी गतीचा बॉल त्या ठिकाणी डोकेदुखी ठरला अतुलसाठी. सॉफ्ट डिसमिसल झाले आणि त्याचबरोबरीने आता तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. बॉलिंग मार्फत गोलंदाज येतील हितेन भोईर, आणखीन एक चांगला अष्टपैलू खेळाडू. सध्या आपण त्याला आयकॉनिक खेळाडू म्हणून पाहतोय, कारण अनेक आयकॉन्स टुर्नामेंटमध्ये देखील तो सहभागी होत असतो. तो मात्र हितेन बॉलिंग मार्कवरती आलाय या षटकामध्ये. बेंडकल विलेज एंडकडून मला वाटतं हे षटक राहील, कारण काही स्पर्धा आपण पाहिल्या ज्या पनवेल परिसरामध्ये आपण पाहिल्या, उरण परिसरामध्ये पाहिल्या, ज्या आयकॉन स्पर्धा भरवतात त्या स्पर्धांमध्ये आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपण या खेळाडूला पाहिलं. कारण जर का तुम्ही स्वतःला सिद्ध करत असाल तर तुम्हाला प्रसिद्धी मिळते आणि आणखीन मोठं प्लॅटफॉर्म मिळतं. आणि सातत्याने स्वतःला घडवणारा हा खेळाडू हितेन बॉलिंग मार्कवरती आला आणि पहिलाच बॉल त्याने मग फलंदाजाला बीट केलंय. धाबा या ओव्हरमध्ये खोऱ्याने वाहत होते, आपण तो मागच्या ओव्हरमध्ये कमबॅक होताना आपण पाहिलं. आणि आता 46ला 1 सध्या परिस्थिती आपण पाहता. हितेनला आपण पाहता ऑन स्क्रीन. कॅमेरामन त्यांचंही कौतुक करावं लागेल. कमबॅक कोणत्याही परिस्थितीमध्ये करणं बंधनकारक राहील, कारण या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये आव्हान टिकवणं, या स्पर्धेमध्ये पुढे जाण्यासाठी तुम्हाला नेहमी संघर्ष हा करावाच लागतो. मोठी आतुरता असते. याही वेळेला खोलात टाकला बॉल, फ्लाईट दिली बॉलला, फुटवर्क नाहीये. पुन्हा एकदा डॉमिनेट करत असताना फलंदाजाला मैदानामध्ये हितेन भोईर हा खेळाडू काय कमबॅक केलंय. मकरंदला त्याने डॉमिनेट केलं. ज्या मकरंदने पहिल्या बॉलला 3 धावा केल्या होत्या, त्या मकरंद समोर सलग 2 डॉट बॉल टाकत असताना दबाव क्रिएट करतोय या ठिकाणी हितेन भोईर हा खेळाडू. दोन्ही संघाचा पण ड्रेस कोड पाहिलं तर व्हाईट अँड ब्लॅक कॉम्बिनेशन. तर हा ड्रेस कोड फार चांगला असतो नाईट क्रिकेटमध्ये आणि पाहण्यासारखा असतो. या बोला फिरून मारलाय, फ्लिक करत असताना देख घुमा के स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला पाठवलंय सीमा पार. मकरंदचं आक्रमण, षटकार. लेन बॉल होता आणि काय पिक केलाय मकरंदने एक वेगळ्या स्टाईलने. अनऑर्थोडॉक्स टाईप फटका होता. समोरला हेलिकॉप्टर उडवलाय सरळ व्हीसेप मध्ये लॉंग ऑफच्या बाहेर. फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. गतिमानता म्हणजे मोमेंटम कधीच सोडायचा नसतो आणि आता तेच करतो मैदानामध्ये. कारण सुरुवातीला चांगला मोमेंटम मिळवून दिला अतुल म्हात्रेने. त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम मात्र आता मकरंद बघत. हा देखील एक आघाडीचा खेळाडू आहे. त्याच्या बॅटमधून सलग 2 षटकार आले. 58 धावा सध्या स्कोर कार्डवरती आपण लागताना पाहता. आक्रमण हितेनच्या अगेन्स्ट कमबॅक होईल का, करावं लागेल. स्विंग अँड मिस. अप्रतिम बॉल, हलकासा कटर गुडलेंथ मध्ये टाकला. बॉल निघाला विकेट किपरच्या दिशेने. डॉट निर्धाव चेंडू आपण पाहिला. क्या बात आहे, ग्रेट कमबॅक. बघा पुन्हा एकदा हा बॉल रिप्ले टेलिकास्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली बॉलिंग ॲक्शन आयकॉनिक खेळाडू हितेनची. समोरला चेसला पुढे काढत असताना मात्र अगदी लास्ट मुमेंटला फिंगर रोल केली आणि कटर टाकत असताना फलंदाजाला डॉमिनेट करणारा हा चेंडू. डॉट निर्धाव बॉल, लास्ट बॉल या ओव्हरचा. समोरला पिक केला बॉल हवेत. फिल्डर जज करतो झेल होईल का. अवकाशात बॉल निघाला, जजमेंट चुकलं आणि इथे मात्र झेल ही सुटला. बॉडी बॅलन्स फिल्डरने गमावला, त्याचा फायदा जीवनदान मिळाला फलंदाज मकरंदला. 2 धावा मिळतील जुई कामोटे संघाला. 3 ओव्हरचा खेळ संपला. धाव फलकावरती आहेत 1 गडी बाद 60.
खतर आपण पाहिला मागचा झेल अगदी उंच गेला होता अवकाशामध्ये आणि तिथून बॉलला जज करणं सोपं नाही आहे. फ्लड लाईटमध्ये टॉवरच्या वर बॉल गेला की मात्र फिल्डिंग करताना थोडासा दमछाक होतो फिल्डरला. तोच क्षण आपण पाहिला मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20.00च्या सरासरीने 60 धाबा स्कोर कार्डमध्ये आपण लागताना पाहत आहे. गुरुनाथ शेठ ठाकूरसाहेब धुतुम ज्यांचं आगमन झालेलं आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. आदरणीय गुरुनाथ शेठ ठाकूरसाहेब धुतुम यांचं आगमन नुकतंच व्यासपीठावरती झालंय. साहेब आपलंही हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणि भावी सरपंच म्हणून ही त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि ज्यांचं आगमन या व्यासपीठावरती झालेलं पाहायला मिळतं. साहेब आपल्याला शुभेच्छा आहेत सरपंच पदासाठी आणि आपलं आगमन झालंय. हार्दिक स्वागत. धन्यवाद. विविध क्षेत्रातील पदाधिकारी, गावकरी, वारकरी या मंचावरती आपण पाहत आहे क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत असताना. कारण भाई चषक या स्पर्धेची एक वेगळी क्रेज आहे. प्रत्येकाला आतुरतेने वाट पाहावी लागते. मगाशी सांगितलं का तर चातक पक्षी जणू वर्षभर पावसाच्या थेंबाची वाट पाहत असो तसं सर्वजण इकडचे क्रिकेट प्रेक्षक, खेळाडू, मान्यवर मात्र या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात. आणि ती स्पर्धा म्हटली की सुधीर घरत सामाजिक संस्था नवगर उरण आयोजित भाई चषक 2026 या स्पर्धेचं दमदार आयोजन. पहिलाच बॉल त्या ठिकाणी पाहिला, 1 रन मिळाली. बॉलिंग मार्कमध्ये यज्ञेशला आपण पाहताय फार एंडने. कमी वयाचा खेळाडू शफल झाले, फलंदाजांना फॉलो करत असताना वेगात बॉल टाकलाय. क्या बात आहे. खेळाडू जितका शफल झाला त्याला फॉलो करत असताना यज्ञेशला आपण पाहिलं. क्विकर 1 बॉल लेग बाईट्सच्या स्वरूपात सिंगल या ठिकाणी मिळेल. 1 रन येत असताना 62 धाव फलकावरती आपण लागताना पाहताय. 62 लॉस ऑफ 1. पहिल्या विकेटसाठी मोठी भागीदारी झाली होती जवळजवळ 40+ची. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा एक भागीदारी आपण होताना पाहताय. एका बाजूला मयूर बेंडे, त्यांच्याबरोबरीने मकरंद भगत आणि संपूर्णपणे जबाबदारी सध्या घेतली ती म्हणजे मकरंद भगत या फलंदाजाने. 35 वर्षाचा खेळाडू आहे यज्ञेश आणि बघा का मूर्तीलान आणि कीर्तिमान कामगिरी करतो सध्याच्या घडीला. याही वेळेला फुल लेंथ पिक केला बॉलला, ऑन साइडला बॉल हवेत. फिल्डर जज करतो, झेल झालाय. अखेरकार विकेट. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. मयूर भेंडे बॅक टू द डगआउट. आयोजन म्हणजे भाई चषक. गोलंदाजी करत असताना यज्ञेशला आपण पाहत आहे. एका बाजूला यज्ञेश तर दुसऱ्या बाजूला मला वाटतं रविदादा कडू. दोघेही अगदी मूर्तीलान आणि कीर्तिमान कामगिरी करणारे खेळाडू आहेत. जुईचे रवी कडू त्यांना आपण देखील पाहिलं का तर छोटा तीर, गावकरे, बडा गंभीर आणि इथे देखील यज्ञेश त्याच कदर श्रेणीतला खेळाडू आहे. छोटे चणीचा खेळाडूबंद चांगली गोलंदाजी करत असताना विकेट त्याने प्राप्त करून दिला. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली आतापर्यंत 62 लॉस ऑफ 2. 62ला 2. नवीन फलंदाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. बंटी कोंडिलकर फ्रेश बॅटर मैदानामध्ये आहेत. सलामीवीर मकरंद अजूनही नॉस्टॉकिंग एंडला आहे. बंटी कोंडिलकर हा देखील एक स्फोटक विध्वंसक फलंदाज आहे. आणि एका बाजूला गुणवान गोलंदाज आपण पाहता यज्ञेशला कमबॅक करत असताना. ओव्हर द विकेट वाईड लाईन कॉरिडॉरला मात्र टाकायचा बॉल हलकासा बाहेर निघाला आणि रिव्ह्यू वापरलाय. अंपायर्स कॉल चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचाची मदत या ठिकाणी आपण घेत आहोत. क्लेरिफिकेशन केलं जाईल. बॉल वाईड लाईनच्या आतून निघाला की बाहेर पडलाय हेच पाहिलं जाईल. कधी कधी लाईन्स बिलॉंग टू अंपायर कॉल असतो आणि याच वेळेला मात्र चेक केलं जातं. आपण पाहता तिसरे पंच प्रफुल्ल ठाकूर हे देखील आमच्यासोबत वॉर्डरूममध्ये आहेत. एका बाजूला लालचंद गाबन, विशू कोळी, त्याचबरोबर आपण पाहता राजेश पाटील. 4 ऑफिशियल पंच तुम्ही या स्पर्धेमध्ये खूप चांगलं काम करताना आपण त्यांनाही या ठिकाणी पाहता. त्यांनाही शुभेच्छा पण देऊया. डिसिजन पेंडिंग आणि या निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. लिगल बॉल, योग्य बॉल आहे. वाईड लॉन कॉरिडॉरच्या आतून बॉल निघाला आणि समोर विकेट किपरला धडकला बॉल. त्यामुळे हा चेंडू निर्धाव राहील अशी मात्र माहिती आम्हाला तिसऱ्या पंचाने दिली आणि पंचाचा निर्णय अंतिम राहील. अँगल बनवला बॉलने. खरं तर लेफ्टी बॉलर, त्याचा नॅचरल स्विंग, त्याचा अँगल त्या ठिकाणी आपण जर पाहिला परफेक्ट राहिला लाईनच्या आतमधून. त्याचमुळे आपण पाहिला तिसऱ्या पंचाने सांगितलं हा बॉल डॉट आहे. डॉट बॉलने मात्र कमबॅक करत असताना पुन्हा एकदा यज्ञेशला आपण त्या ठिकाणी पाहत आहे.
एकच रन पहिल्या 4 बॉलमध्ये यज्ञेशने खर्च केली आणि 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आपण जाताना पाहिला. चांगलं कमबॅक. पीडी स्पोर्ट्स बेंडकर संघात संधी होती, कॅच इट कॉल. विकेट किपरने मात्र कॅच घेण्या अगोदर मला वाटतं अति उत्साह दाखवला. कदाचित कॅच व्हायला हवी होती, मला तर यज्ञेश त्या ठिकाणी इथे नसेल कदाचित, त्यांच्याकडून मिस्टेक होणं सोपं नाहीये. पण इथे बघा हा बॉल हलकासा राईज झाला, बॅटला स्पर्श करून निघाला विकेट किपरकडे. बॅटरी पाहत बसला की आता माझं काही खरं नाही, पण विकेट किपरने संधी दिली. जीवनदान मिळालं या ठिकाणी बंटी कोंडिलकर या फलंदाजाला. जबरदस्त कमबॅक. 5 मध्ये आतापर्यंत यज्ञेशने फक्त एकच सिंगल खर्च केली. कमबॅक करावं लागतं आणि हे कमबॅक करत असताना आपल्या संघासाठी यज्ञेशला आपण मैदानामध्ये पाहताय. बेंडकर संघाचा हा स्टार खेळाडू ऑन साईडला टर्न केला बॉलला, डीपमध्ये बॉल चला मिड विकेटला. फिल्डरच्या हातामध्ये एकच धाव बॅकअप आहे आणि या ओव्हरमध्ये कमालीचं कमबॅक. फक्त 2 धावा आणि 1 विकेट घेतला यज्ञेशने आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना जुई कामोटे टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती 2 गडी बाद 63. चला बेलपाडा 11 बेलपाडा आणि महागणपती अंडर 19 चिरनेर दोन्ही टीमचे कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधतो. टॉससाठी रिपोर्टिंग करा, टॉससाठी रिपोर्टिंग करा. बेलपाडा 11 बेलपाडा आणि महागणपती अंडर 19 चिरनेर. डीजे जबरदस्त जनसामान्यांच्या प्रश्नाची जाणीव असणारे आणि सातत्याने प्रत्येकाच्या मध्ये धावून येणारे आमचे भाई, त्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा पाहता भाई चषक 2026. खरं तर या सामन्याकडे आपण जर का पाहिलं तर सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये 31 आल्या आणि त्यानंतर मीही प्रेडिक्ट केलं किमान ट्रिपल डिजिटमध्ये धावसंख्या जाईल, 100+ रन होतील असं भाकीत आपण केलं होतं. पण इथे भाकीत हे पूर्णपणे असफल राहिलं कारण कमबॅक झालं या ठिकाणी पीडी स्पोर्ट्स बेंडकर टीमच्या खेळाडूंचं. पहिल्या ओव्हरला 31, सेकंड ओव्हरला 15, तिसऱ्या ओव्हरला 14, चौथ्या ओव्हरला फक्त 2. आता लास्ट ओव्हरमध्ये हिमेश ठाकूर 5 ओव्हर आणि 5 फ्रेश बॉलर. अंडर 17चा खेळाडू बेलपाडा संघाचा कॅप्टन आलाय. पहिला बॉल आणि इथे संधी आहे रनआउटची. क्या बात आहे, पहिल्याच बॉलला विकेट. बंटी कोंडिलकर बॅक टू द डगआउट. या स्पर्धेच्या माध्यमातून जयप्रकाशजी पाटील साहेब यांचे चिरंजीव हिमांशू पाटील यांचा आज जन्मदिवस आहे आणि त्यांचंही आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. मी पुन्हा एकदा लक्ष वेधन दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा व्यासपीठावरती. चला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे या पण त्वरित टॉस केला जाणार आहे. बेलपाडा 11 बेलपाडा आणि महागणपती 11 चिरनेर. पहिल्याच बॉलला रन आउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी बंटी कोंडिलकर हा खेळाडू बाद झाला. नवीन बॅटर मैदानाकडे चाललेत, न्यू बॅटर सुमित चिमणे. बघा ॲक्शन रिप्ले, मागचा बॉल तुम्हाला पुन्हा पाहायला मिळेल. थोडासा बाहेर काढला फुल लेन आणि ते मात्र पॉपिंग क्रिस सोडल्याने विकेट किपर त्याचंही कौतुक करावं लागेल. चांगला चपळ यष्टीरक्षक आपण पाहता त्या ठिकाणी विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये बेंडकर संघाचा साहिल ठाकूर कॅप्टन स्वतः त्या ठिकाणी यष्टांच्या मागे आहेत आणि त्याने यष्टाचीत केलं फलंदाजाला, त्याचमुळे विकेट मिळाला. फिल्डिंग करताना पीडी स्पोर्ट्स बेंडकर या टीमला गतवर्षी 4th क्रमांकाचा मानकरी राहणारा संघ आता कमबॅक करतो या मॅचमध्ये. 31 धावा, 15 धावा, 14 धावा, 2 धावा मागच्या 4 ओव्हरमध्ये आपण पाहिल्या अगदी. आणि आता शेवटचं षटक ज्यामध्ये पहिल्या बॉलला विकेट मिळाल्या. सुमित चिमणे ऑन स्ट्राईक, फ्लिक केला बॉलला मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. सिंगल रन एंड बदलला. टोटल धावा सध्या स्कोर कार्डमध्ये पण लागताना पाहता 64, 64ला 3,
सद्य परिस्थिती आपण पाहता मैदानामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान जुई कामोटे या संघाची पनवेल तालुक्याचा संघ तर एका बाजूला उरण तालुक्याचा आपण संघ त्या ठिकाणी पाहता पीडी स्पोर्ट्स भेंडकल, यानंतर बेलपाडा 11 बेलपाडा विपक्ष महागणपती अंडर-19 चिरनेर या संघाला आपण पाहणार आहात. बरोबर 8:50 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला होता आणि आता 9:17 झालीत. शेवटचे काही मिनिटं बाकी आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला प्रयत्न आहे. एकाच पटरीमध्ये 2 रन अपघात घडेल आणि अपघात घडलाय. रन आउट. या षटकामध्ये 2 खेळाडू रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. त्यामुळे पुन्हा एकदा दबाव प्रेशर हा बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान जुई कामोटे संघावरती तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल. चांगलं कमबॅक पीडी स्पोर्ट्स बेंडकल या टीमचं मोठ्या संख्येने दोन्ही संघांचे पाठीराखे मैदानाच्या चहूबाजूला या स्पर्धेचा या सामन्याचा आनंद घेतात आणि आपल्या गावाला आपल्या खेळाडूंना ते मोटिवेट करतात. त्या सर्व प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा सुधीर शेटकर रुप भाई दादासाहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मी आपणा सर्वांसाठी आभार व्यक्त करेन. मोठ्या संख्येने आले प्रेक्षक. याही वेळेला मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॉलची लाईन पंचाने सांगितलं अवे फ्रॉम द बॉडी. व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अतिरिक्त रन्स या बॉलवरती मिळेल. एक महत्त्वाची रन इथे ॲड होईल. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती पण जर पाहिली तर आतापर्यंत 65 धावा धावफलकावरती आहेत. अवांतर रन इथे मिळालेले आहे बॅटिंग करत असताना जुई कामोटे या संघाला. जय हनुमान जुई यावेळेला ऑन साईडला पिक केलं बॉल हवेत आणि चाललाय मिड विकेटच्या बाहेर सीमा पार. लास्ट ओव्हर मध्ये पुन्हा एकदा ब्लास्ट षटकार. सलामीवीर मकरंद भगतचं शेवटच्या ओव्हरपर्यंत थांबणं हे फार महत्त्वाचं राहील जुई संघासाठी. आणि काय तो बॅटिंग करतोय. अंतिम षटकामध्ये देखील संघर्ष करत असताना त्याच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. शेवटचे 2 बॉल 71 धावा सध्या स्कोर कार्डवरती. याही वेळेला ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. सेकंडला नक्कीच प्रयत्न करेल आणि खरा फिल्डिंग. किस्मत भी बहादुरों का साथ देते असं म्हणतात. प्रयत्न केले मकरंदने, त्याला साथ दिली नशिबाने आणि इथे मात्र आलाय हा नशिबाचा चौकार. पहा डगआउटचा वापर जो आहे ना तो 12 खेळाडू शिवाय कोणीही खाली उतरणार नाही. बॉल गेला तर आणण्यासाठी कोणी जाऊ नका. जे खेळाडू आहेत तुमच्यासाठी चेअर दिले आहेत, कोणी खाली बसू नका. डगआउटचा वापर ही शिस्तबद्ध स्पर्धा आहे. डगआउटचा वापर हा व्यवस्थितच करा. धन्यवाद. 75 धावा पाऊण शतक पूर्ण झालंय. 75 धावा धाव फलकात. शेवटचा बॉल बाकी आहे आणि समोर पुन्हा एकदा मकरंद भगत ऑन स्ट्राईक आणि तो करतोय एअर स्ट्राईक. लास्ट बॉल हाफ ट्रॅकर. त्याच्यावरती मात्र आणखीन एक गगनचुंबी गगनभेदी षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने 81 धावा धाव फलकावरती लागल्या. मागच्याही सामन्यामध्ये 81 होत्या. 82चं टार्गेट चेस करायचं आहे. मागच्या सामन्यामध्ये 82 चेस झाल्या. आता इथे होतील का पाहावं लागेल. जाऊया आपण टॉसकडे, जिथे 2 संघ असतील. बेलपाडा 11 बेलपाडा आणि एका बाजूला महागणपती अंडर-19 चिरनेर. मी विनंती करेन माजी सरपंच भेंडकळ आदरणीय मनोजी भगत साहेब आपणास की आपल्या शुभ हस्ते केल्या जाणाऱ्या टॉस प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकीचा कौल आपण करतो आहोत. एका बाजूला संघ आहे तो बेलपाडा 11 बेलपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत आहे महागणपती अंडर-19 चिरनेर. दोन्ही संघाला शुभेच्छा देत असताना कॅमेरामन फोकस करा. आपण टॉस करतो आहोत. नाणेफेकीचा कौल एका बाजूला बेलपाडा 11 बेलपाडा. टेल इज अ कॉल आणि इथून हेड आलाय. टॉस इथे जिंकला जात असताना पाहायला मिळतो आहे. धन्यवाद साहेब. विनंती असेल आपण आसनच सभा महागणपती चिरनेर. टॉस झालेला आहे आणि महागणपती चिरनेर अंडर-19चे खेळाडू आज खेळतात. अंडर-19चेच असणार आहेत की नाव आपण अंडर-19 दिले, काय कारण काय? अंडर-19 सर्व खेळाडू खेळते.
महागणपती चिरनेरमधलं ते चिरनेरमध्ये स्पर्धा चालू आहे. अंडर 19 असे कोणते चेहरे आहेत की ज्यांच्याकडे तुमचं ॲज अ कॅप्टन म्हणून जास्तीचं लक्ष असेल? सुजल फोफेरकर आणि रोनक नारंगीकर. भाई चषकाचं आयोजन नियोजन कसं वाटलं? इथं फ्लड लाईट्स इथलं आयोजन, ही खेळपट्टी किंवा व्यासपीठ, इथे आल्यानंतर आनंदी आहात हे सर्व पाहता? आयोजन तर खूप सुंदर आहे. एक चांगली मॅच पाहायला मिळेल आम्हाला बेलपाडाच्या अगेन्स्ट. मॅच झाली आहे यावर्षी? नाही झाली नाही. एक चांगली मॅचची अपेक्षा करतोय आम्ही. चांगला सामना पाहायला मिळेल? हां मिळेल. चला शुभेच्छा आहेत. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स सेंटर ही टॉस जिंकला आहे तो महागणपती अंडर 19 चिरनेर या टीमने. द विन द टॉस दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. धन्यवाद. या पण खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय परीक्षित ठाकूर साहेब ज्यांचं आगमन झालेलं पाहायला मिळते. नागावचे माजी सरपंच ज्यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. विशेष सन्मान माजी सरपंच नागाव परीक्षित ठाकूर साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. स्वागत आणि सन्मान अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे स्वप्नीलजी ठाकूर साहेब यांचा एक विशेष सन्मान करण्यात येईल. त्याआधी आपण हा विशेष सन्मान या व्यासपीठावरती करतो आहोत. परीक्षितजी ठाकूर साहेब नागाव माजी सरपंच साहेबांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करत असताना स्वागत नचे हा तर आहे जिव्हाळा, आपल्या पदमस्पर्शाने पावन झाला हा क्रिकेटचा सोहळा. भाई चषकामध्ये आल्याबद्दल आपले विशेष आभार आणि हा विशेष सन्मान परीक्षित ठाकूर साहेब यांचा आपण करत आहोत. या पुढील सन्मान स्वप्नीलजी ठाकूर साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. पुढील सन्मान आपण करतो आहोत. स्वप्नीलजी ठाकूर साहेब यांना विनंती करेन आपल्याही सन्मानाचा स्वीकार आपण करावा. या सन्मानानंतर आपण थेट सेकंड इनिंगकडे वळणार आहोत. आपण हा विशेष सन्मानानंतर पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे वळतो आहोत. धन्यवाद साहेब. आपलं आगमन या स्पर्धेला आज या सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यात असताना स्वप्नीलजी ठाकूर साहेब यांचा देखील एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. धन्यवाद. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. हितेन भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाला. हितेन भोईरने या मॅचमध्ये अर्धशतक ठोकलं तर एसएसचे शूज त्याला दिले जाणार आहेत, तेही ब्रँडेड. ज्या शूजवरती तो हात ठेवेल ते शूज त्याला दिले जातील हा एक शब्द आहे. परंतु हे पारितोषिक निनामी आलंय. हितेन भोईर आपल्यासाठी 82 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. थांबा पंच एकच मिनिट. मान्यवरांचं आगमन या व्यासपीठाच्या दिशेने होत असताना आपण पाहत आहोत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय आज या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी होत असताना पाहायला मिळते आहे. मान्यवरांचं आगमन आपण या ठिकाणी होताना पाहत आहे. भाई चषक 2026मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं आपण आगमन होत असताना पाहायला मिळते. प्रेरणाताई कुणाल पाटील नवनिर्वाचित रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि तथा एक युवा जिथे मात्र सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं या उरण तालुक्याचे रायगडचे युवा सरपंच आदरणीय कुणालजी पाटील साहेब यांचं देखील आगमन होत असताना आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. प्रेरणाताई कुणाल पाटील यांच्या माध्यमातून आज या स्पर्धेला आपण पाहतोय जी मालिकेभरासाठी बाईक दिली जाणार आहे ज्यांच्या माध्यमातून लाभलेली आहे आणि सध्याच्या घडीला ज्यांना आपण या व्यासपीठावरती येत असताना पाहायला मिळतात. आगतम स्वागतम सुस्वागतम
प्रेरणाताई कुणाल पाटील यांचं आगमन या व्यासपीठावरती होत असताना आणि युवा सरपंच या रायगडाचे आदरणीय कुणालजी पाटील साहेब यांचं देखील आगमन या व्यासपीठावरती होत असताना पाहायला मिळतंय. मॅचला सुरुवात होते. 82 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 82 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालेलं पाहायला मिळालंय. पहिला बॉल बॉडमॅनचा वापर चांगला केला. लॉफ्टेड ऑन ड्राय केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते आहे. पाघवटे गावचे युवा सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि तथा आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून कुणालजी पाटील साहेब युवकांचे प्रेरणास्थान, युवकांचे आधारस्तंभ त्यांचं या व्यासपीठावरती आगमन होत असताना आपण पाहत आहोत. सिंगल आलेली पाहायला मिळाली आहे. मैदानाच्या आतमध्ये आयुष भोईर जिथे मात्र पाहायला मिळतो आहे. जीवन बेंडेचे पहिले षटक आयुष भोईरसाठी पारितोषिक आलेलं आहे. अर्धशतक जर का कोणी टोकलं तर आदरणीय मयूरजी ठाकूर साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. पारितोषिकांचा वर्षा होतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. लोअर फुलटोस होता. वॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. हितेन भोईरने इथे चौकार आणि आपल्या इनिंगला केली आहे सुरुवात. त्याने ठोकला चौकार. तर या दरम्यान आदरणीय PJ पाटील साहेबांचं आगमन, या स्पर्धेसाठी खास त्यांची उपस्थिती आणि सातत्याने त्यांचा या ठिकाणी नेहमी आम्हाला विशेष योग मार्गदर्शन राहिले असे आदरणीय PJ पाटील साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये आम्ही करतोय. सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. 5 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 5 ऑन दी बोर्ड. 3 चेंडूचा खेळ संपलेला पाहायला मिळतं. जीवन हे षटक महत्वाचं राहील. जीवन भेंडे गोलंदाजी मार्कवरती त्यांना आपण पाहत आहोत. आणखीन एक महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला तुम्ही पाहताय ते जय हनुमान जुई कामोठे हे गाव मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. यावेळेला हेलिकॉप्टर. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हितेन भोईरच्या बॅटमधून आलाय हा चौकार. फॅन्स कडून 2 षटकारांसाठी 2000 रुपये हितेन भोईरसाठी दिले जाणार आहेत. गाडी जी आहे थोडीशी मागे लावली, पार्क केली तर थोडं बरं होईल, कारण इथून सायरन वाजत राहील. 9 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल लोअर फुल टोस. हितेन भोईर फुल टोल वसूल त्याने केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकाशाला गवसणी घालत, ढगात लाइटिंग लावत षटकार. खेळाडू उभा राहिला तर धावा निश्चितच पाहायला मिळणार आहे. धावांची लयलूट निश्चित होईल. इथून मात्र षटकार पाहायला मिळाला. आर्यनजी थोडंसं लक्ष वेधूयात आपण तुमच्याकडे. 15 धावा धावफलकावरती आहेत विदाउट लॉस. पुढचा बॉल हाही लोअर फुलटोस होता. उंच गेला, लांब नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. हितेन नावाचं वादळ इथून संपलं. 15 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. आणखीन एक मोठा फटका खेळण्याच्या उद्गारात आणि इथून मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो झाला आउट.
वरती पाहायला मिळाल्यात. आता एक गोष्ट अनाकलनीय ही आहे की 15 आल्यानंतर हितेनला पुन्हा एकदा षटकार मारण्याची आवश्यकता होती का? पहिलं षटक संपलं. 15ला 1 आहेत. प्रफुल्ल ठाकूर आमच्या सोबत आहेत. ओरिएंट टेनिस क्रिकेट विश्वातील ज्यांच्या नावावरती पहिली कार पाहायला मिळाली होती, मी त्यांना हा प्रश्न आवर्जून केला की 15 धावा तुम्ही बनवल्यानंतर असा प्रयत्न केला असता का? तेही म्हणाले की नाही, कारण रन्स आलेले आहेत, मॅचमध्ये आपण आहोत आणि अशा प्रसंगी इथे विकेट टाकून गेलेला पाहायला मिळाला आहे. 15ला 1 आहे. धक्का लागला आहे. संघ अडचणी वाढू लागल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. यशपाल भुईरला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. खरं तर या गावाचं क्रिकेट सर्वाधिक मोठं आहे. या गावामध्ये खरं तर सर्वाधिक वेळेला आपण पाहिलं कबड्डी चांगली होते, क्रिकेटही चांगलं होतं, स्पर्धाही चांगल्या पाहायला मिळाल्यात, संघही चांगले खेळतात आणि सर्वाधिक उत्सवही मोठा साजरा होतात. लोअर फुल टो क्षेत्ररक्षक तैनात. कॅच ड्रॉप केली आहे. देवाला द्यायला आणि पदर नाही आहे घ्यायला. सहज साधा सोप्पा झेल इथे धरणीला दान दिला गेलाय. अगदी हातामध्ये फ्री होम डिलिव्हरी होती. झेल ड्रॉप झालेला पाहायला मिळाला. सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या 16 धावा धापलकावरती आहेत. अतुल म्हात्रे आलेत गोलंदाजी मार्कवरती. अतुल म्हात्रेनं आपण पाहतोय. जुई कामोटे संघ अर्थात खांदेश्वर स्टेशनच्या मानसरोवर स्टेशनच्या अगदी जवळचं असणारं एक छोटंसं गाव म्हणून या गावाकडे निश्चित पाहिलं जातं. मैदानाच्या आतमध्ये तेच गाव मैदानावरती खेळतंय. एका बाजूला पीडी स्पोर्ट्स भेंडकळ. यावर्षी चांगलं हंगाम राहिलं आहे पीडी स्पोर्ट्स भेंडकळसाठी, कारण 13 पारितोषिकं या संघाने जिंकलेली आहेत. मोठे मोठे गार केले गंमतमध्ये. 16 धावा धापलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालाय. यावेळेला आडवा बाटने ऑन साईडला क्षेत्ररक्षक होता, त्याच्या मस्तकावरती दस्तक देत यशपालच्या बाटमधून आलाय हा षटकार. फ्लॅट मारला होता. स्लॉक स्वीप चांगला पाहायला मिळाला फ्लॅट वरतून. इथून मात्र आपण षटकार बाद. चला बॉल त्वरित अवेलेबल करून द्या. अंपायर्स बॉल दुसरा घेतला तरी चालेल. चेंडूची वाट पाहत राहू नका, कारण आपण ही वेळेची बचत करा. खेळाडूंच्या माहितीसाठी बॉल जर का दिसेनासा झाला, बॉल जर का ब्लॅक झाला, काळा झाला, तर दुसरा बॉल खेळण्यासाठी अवेलेबल करून दिला जाणार आहे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आणि डगआउट खास करून बेंडकळकर डगआउट्स ही गावासाठी नाही आहे, खेळाडूंसाठी आहे. प्रामुख्याने खेळाडूच त्या ठिकाणी असायला हवेत. 22ला 1 आहे. चांगला षटकार यशपालच्या बॅटमधून. हा बॉल उजव्या शीच्या बाहेर. फास्ट अँड फ्युरियस. अतुल म्हात्रेला ती लय सापडली ना की भय वाटत नाही. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात होता व्हाईट बॉलसाठी. बॅटिंग टीमने चॅलेंज केलेलं आहे. कोण बदलला होता इथे, दृष्टिकोन चांगला ठेवलेला पाहायला मिळतो आहे. या व्यासपीठावरती आगमन झालेलं नुकतंच आपण पाहत आहोत. रायगड जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्य प्रेरणाताई कुणाल पाटील आणि तथा आपण पाहतोय पागोटे गावचे युवा सरपंच म्हणून या रायगडामधून ज्यांच्याकडे आवर्जून पाहिलं जातं असे कुणालजी पाटील साहेब यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. युवकांचे प्रेरणास्थान. फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू लॉस्ट. आता रिव्ह्यू अवेलेबल नाही आहे. पहा या स्पर्धेच्या माध्यमातून बेस्ट सिनेमॅटिक व्हिडिओग्राफी आणि हे अवॉर्ड देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देत आहोत. खरं तर विजेत्याला 11,111 रुपयाचं कॅश प्राईज आहे आणि गिफ्ट हॅम्पर. यावेळेचा बॉल फटका फसला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू इथून मात्र प्रयत्न चांगले होते. 100 आउट ऑफ 100 द्यावे लागतील या क्षेत्ररक्षकाला. कमिटमेंट चांगली होती. धावता झेल घेणं ही बाब सोपी नाही आहे. प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षणातील जिथून मात्र बाबी आपण आवर्जून पाहतोय. क्षेत्ररक्षक वेगाने आला होता. पियुष होते त्या ठिकाणी. धाबा आल्या एकंदरीत 2. 24 धाबा धावलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. 24ला 1 आहेत. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहत आहोत पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा अतुल. यावेळेला बॅटची आतली कडा. बॅटरने इथून मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चायनीज कट, रुबी कट, फाईन लेग, लॉंग स्टॉपला रन्स मिळतात 4. नॉन
थँक्यू डीजे. चिरनेरकर खेळाडू या ठिकाणावरती उपस्थित होतात. मी विनंती करेन ज्ञानेश्वरजी भोई साहेब थोडासा संपर्क साधा खेळाडूंसोबत. धावफलकावरती धावा या चौकाराच्या मदतीने पदार्थ आहेत. 28ला एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालाय. हाई बॉल खुला टाकला, बॉटमॅनचा वापर चांगला केलाय, जमिनीला गुदगुल्या करत अलॉंग विथ द कार्पेट यशपाल भोईच्या बॅटमधून आलाय चौकार. चला घाई करा. 32 धावा धावफलकावरती आहेत. पाण्याची मागणी होते. चला 12वा खेळाडू पाणी त्वरित मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे. 18 बॉल आणि विजयासाठी 50ची गरज. 12 बॉलमध्ये 32 बनल्यात, 18 बॉलमध्ये 50 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अधिक स्वागत. आपण पाहतोय भाई चषक सुधीर गरज साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा. भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा वाहतूक संघ तथा युवा मोर्चा अध्यक्ष, भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय महासचिव, रयत शिक्षण संस्था रायगड विभाग बोर्डाचे मेंबर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, JNP ट्रान्सपोर्ट, जोएल कन्स्ट्रक्शन, जोएल इन्फ्रा अँड फ्रेट सर्व्हिसेस चे सर्वे सर्व, वरद श्री वरद लॉजिस्टिक चे सर्वे सर्व आदरणीय भाईंच्या कार्याचं गौरव करणारी स्पर्धा आज आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. भाईंनी नेहमीच आपला जन्मदिवस हा आदिवासी वाडी वस्तीवरती साजरा केला आणि तिथे गरजूंना नेहमीच मदत केलेली पाहायला मिळाली. जिथे विद्युत पुरवठा खंडित आहे तिथे विद्युत पुरवठा ज्यांच्या सुधीर गरज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पुरवण्यात आला. अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक जे मात्र खरं तर वाटप करण्यात आलं, साहित्य, शैक्षणिक साहित्याचं वाटप, शालेय काही अशा जीवनांमध्ये आपण पाहिलं असे जिथे काही शाळांमध्ये कम्प्युटरचं वाटप देखील करण्यात आलेलं पाहायला मिळालं. आणि म्हणून की काय, सुधीर गरज सामाजिक संस्था यावर्षीही जिथे मात्र आपण जी कुपन दिले जात आहे, 100 रुपयाचे कुपन आहे, या कुपनच्या माध्यमातून मिळणारी जी काय धनराशी आहे तिला एकत्रित करून आपण याही वर्षी आपण पाहिलं तर काही ना काहीतरी नवीन उपक्रम राबवले जात असताना पाहायला मिळणार आहेत. आज IPL मध्ये मुंबई इंडियन्स KKRच्या अगेन्स्ट खेळते आहे. KKRने 220 बनवलेले आहेत आणि मला वाटतं मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा गेले अनेक वर्ष सालाबाद प्रमाणे याही वर्षी पहिली मॅच स्वाहा करते की काय. 15 बनलेले आहेत पहिल्याच्या षटकाच्या अंती. येणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये 32ला 1 आहे, 18 बॉल आणि 50ची गरज. 18 चेंडू आणि 50ची आवश्यकता आहे. चला थोडीशी घाई करा. 2 व्हाईट ड्रेस कोड्स. हा बॉल फिरवला होता, जसा वळवला पुढ्यात आला, बॅटमधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड, षटकार. मी लक्ष वेधन जर का हिमांशू पाटील आमचे आज ज्यांचा जन्मदिवस आहे, कोणालाही केक कापायचा असेल तर आवर्जून आयोजन समितीशी संपर्क साधा. आपण व्यासपीठावरती जिथे जन्मदिवस साजरा करणार आहोत, जयप्रकाश पाटील साहेब अध्यक्ष यांचे चिरंजीव आदरणीय हिमांशू पाटील आपल्याला जन्मदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आपलं आयुष्य हे उदंड आपणास आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी आई एकविरीचरणी प्रार्थना. आज त्यांचा जन्मदिवस आणि तोही साजरा करण्यात येतो. त्यांचे आज संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे. धावफलकावरती आहे ते 38. षटकार आला होता मागील बॉलवरती. आयुष इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतोय. बॉल वेगाने चांगल्या डाटणीचा पाला मिळालाय. डॉट बॉल येत असताना पाला मिळालाय. मंचावरती उपस्थित सन्माननीय मान्यवर रायगड जिल्हा परिषद नवनिर्वाचित सदस्य आदरणीय प्रेरणाताई कुणाल पाटील आणि त्यांच्या समवेत सन्माननीय युवा सरपंच आदरणीय कुणालजी पाटील या सामन्यांचा आनंद घेतात. आणि या स्पर्धेमध्ये मालिकावीर इलेक्ट्रिक स्कूटी ज्यांच्या वतीनं आम्हाला मिळाले ते आदरणीय प्रेरणाताई पाटील यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. पाघोट्याच्या रणरागिणीने इतिहासात रचला रायगड जिल्हा परिषदेमध्ये.
आणि तेच रणरागिणी आपल्या या व्यासपीठावरती पाहायला मिळते आहे. विजयाचा गुलाल उधळलेला पाहायला मिळाला होता. 40 आहेत, एक बॅटर आउट झालाय. यावेळेचा बॉल उंच गेला, लांब नाही गेलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. जजमेंट चांगलं होतं. कॅच ड्रॉप जीवदान वरदान साबित होतात याचा उल्लेख मी आवर्जून गेल्या अनेक वेळेला केलेला आहे. इथे जीवदान मिळाल्यात. मला वाटतं ना शोलेच्या सिनेमामधील ठाकूर हे कॅरेक्टर जर का असतं ना त्याने इथे झेल टिपला असता. एवढा साधा आणि सोप्पा होता हा झेल. अगदी लिलया टिपण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षक तोच पाहायला मिळाला ज्याने मात्र हितेनचा झेल टिपला होता. स्क्रीनवरती पाहताय तुम्ही. मकरंद आहे स्क्रीनवरती, त्याला आमचे कॅमेरामॅन अद्याप दाखवतात. पुढचा बॉल हाई खोलातला होता. बॉटमहँडचा वापर केला. लॉफ्टेड ऑन रॉय. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येते आहे. केवळ एकेरी धाव इथून येत असताना पाहायला मिळाली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या भारतीय धावफलकावरती आहेत त्या 43. येणारे बॉल राहिले इथून पुढे ते 13 बॉलमध्ये विजयासाठी 39 धावसंख्येची आवश्यकता. तेरा बॉल आणि 39ची गरज. 13 चेंडू आणि 39 धावा. मॅच महत्वाची आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोला टाकला होता. लिडिंग एज. क्षेत्ररक्षक पोचू शकलेला नाही आहे. झेल व्हायला हवे, झेल झालेले नाही आहेत. मैदानाच्या आतमध्ये यशपाल सातत्याने प्रयत्न करतायत. 12 बॉल 38ची गरज. पहिल्या 12 बॉलमध्ये 32 बनवल्या होत्या. तोच संघ आता मात्र विजयासाठी येणारे चेंडू राहिले ते 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी आवश्यकता राहिली आहे. पीडी स्पोर्ट्स बेंडकडे या टीमला 38 धावसंख्येची गरज. ची गरज. या वाऱ्याने मावळणारी जातही आमची नव्हे. तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. इथे तुफान आणावं लागणाऱ्या बेंडकरांना. कारण एक बेंडकर संघ जो मात्र आपण पाहिला स्पर्धेच्या बाहेर फेकला गेलेला पाहायला मिळाला आणि खरं तर सर्वाधिक धावा बनवल्या देखील होत्या. अपोनंट टीमने आजच्या रात्रीतली अद्यापची सर्वाधिक मोठी धावा बनवलेली पाहायला मिळाली आहे. खरं तर एका गोष्टीची चर्चा सातत्याने होत असताना मला मिळाली आहे. दोन्ही संघांनी सेम रन्स बनवलेले आहेत. पहिल्या मॅचमध्ये 82 बनले, या मॅचमध्ये 82 बनलेले आहेत. आता पुढे कोणाला कोणता संघ जाणार याची चर्चा निश्चित होईल. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज दाखल होता रवी कडू. इन्व्हाइट करण्यात आलेला पाहायला मिळतं रवी कडू यांना. चला, फिल्डिंग करणारा संघ आपल्याला पेनल्टीज पात्र तुम्ही निश्चित राहणार. जुई कामोटे संघ यावर्षी जास्तीच्या चर्चेत आहे. फुललेनचा बॉल लोड फुलटोस बनवायला हवा होता. बॅटरने इथून मात्र किंवा ड्राय केले. सिंगल येते. अजूनही विजयासाठी 37ची गरज राहिली. 11 चेंडू आणि 37 धावा. 11 चेंडू आणि 37 धाव संख्येची आवश्यकता सामन्यामध्ये. सिंगल आलेली पाहायला मिळाली. खरं तर या जीवन बेंडे सातत्याने या संघाचे बॅकबोन म्हणून पाहायला मिळतात. जीवन बेंडे म्हटल्यानंतर जुई कामोटेची ओळख राहिली आहे आणि सर्वाधिक मोठं क्रीडांगण ही जी मात्र जुई कामोठेमध्ये आहे तेच नेहमी अवेलेबल करून देतात. यावेळेला आडव्या बॅटने ऑन साईडला केला. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला फंबल झालाय. केवळ एक सिंगल आली आहे. केवळ एकेरी धाव. या गोष्टी अनाकलनीय आहे. तुम्हाला जिंकण्यासाठी अजूनही 10 बॉल आणि 36ची गरज आहे. यशपाल भोईर स्वतःकडे जिम्मेदारीने जबाबदारी घेत असताना मला मिळत आहेत. धावफलकावरती आहे त्या 46. यावेळेचा बॉल फुललेनचा ऑन साईडला केला. डीपमध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. एकेरी धाव निश्चित येत असताना पाहायला मिळाली आहे. सिंगल येत असताना इथून पाहायला मिळते आहे. खरं तर एका गोष्टीचा आपण सातत्याने उल्लेख करतोय. बेस्ट सिनेमॅटिक व्हिडिओग्राफी अवॉर्ड जो दिला जाणारा 11,111 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु एक गोष्ट ज्यावेळेला तुम्ही रील बनवाल तर ती रील पोस्ट करताना आवर्जून आदरणीय सुधीजी गरज साहेब भाईंच्या इंस्टाग्राम हँडलला तुम्हाला कोलॅप करायला तुम्ही विसरायचं नाही आहे. लोअर फुलटोस होता. इथे कॅच ड्रॉप झाला. सिंगल आली आहे.
बाईंचा पेजचं नाव आहे ते अर्थात सुधीर घरत, सुधीर अंडरस्कोप घरत अंडरस्कोप 2023 या पेजला सुधीर घरत 2023 या पेजला तुम्हाला कोलॅबरेट करायचं आहे आणि तरच तुम्ही त्यामधून सिलेक्ट व्हाल. यावेळेचा बॉल लॉफ्टेड ऑन राईट डीपमध्ये प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक तैनात, सिंगलने जास्तीचा फरक पडणार नाही आहे. यशपाल भैरी जाणतात येणारे 7 बॉलचा खेळ शेष राहायला विजयासाठी 33ची आवश्यकता. प्रेरणाताई कुणाल पाटील यांना तुम्ही या व्यासपीठावरती पाहतात आज या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेचा बॉल फटका फसला, लिडिंग एज. क्षेत्ररक्षक इथे दूर राहिला, झेल बनणार नाही. एकेरी धाव आली येणाऱ्या आता मात्र 6 बॉल आणि 32ची गरज. 6 चेंडू 32 धावा हे षटक एक इव्हेंटफुल होतं. रवी कडूच या षटकामध्ये केवळ 6 आल्यात. येणारे चेंडू राहिले ते 6, 32ची गरज. काल पहिली रात्रीला सुरुवात जशी झाली ना, सर्वच जण एका गोष्टीकडे पाहत होते की आजच्या रात्रीमध्ये एक लढत आम्हाला पाहायला मिळेल. परंतु इथून अडचणी वाढल्यात. आता एक संघ तर बाहेर निघून गेलाय, दुसऱ्या संघाच्याही अडचणी वाढल्यात. ती लढत सर्वांनाच पाहायची होती. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती अशा लढती प्रत्येकालाच पाहिजे असतात. मैदानाच्या आतमध्ये या स्क्रीनवरती व्यासपीठ तुम्ही पाहताय. सध्या तगडीला या व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती कुणाली पाटील साहेब आणि अगदी त्यांच्या सौभाग्यवती प्रेरणाताई कुणाल पाटील यांना देखील तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. स्वतः भाई आडव्या बॅटने ऑन साईडला, मॅच ऑन, गेम ऑन. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, पहिल्याच बॉलवरती आला षटकार. संघ तयार राहा आणि घाई करा. जीवन बेंडे आणि टीम जीवन, मी आपलं लक्ष वेधतोय. कृपया जास्तीचा वेळ तुम्ही खर्च केलेला आहात. पहिले 4 षटक 20 मिनिटात टाकायचे ते तुम्ही टाकलेत, परंतु शेवटच्या षटकासाठी 20 मिनिटं घेऊ नका. धाव फलकावरती येते 56 येणारे 5 बॉल 26ची गरज. 5 चेंडू आणि 26 धावा. 5 चेंडू आणि 26ची आवश्यकता राहिली. नेक्स्ट मॅच टॉस झालेला. टॉस महागणपती अंडर-19 चिरनेर टीमने जिंकलेला पाहायला मिळाला. यावेळेला बॉल बॅटची लिडिंग एज. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल टिपण्यात आलाय. आणखीन धक्का. आयुष भोईर देखील होतं आउट. प्रकाशजी पाटील साहेब यांना तुम्ही व्यासपीठावरती पाहतात. ज्ञानेश्वरजी भोईर साहेब यांना देखील तुम्ही या व्यासपीठावरती पाहतात. अगदी त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे मिलिंदजी बंडा यांना देखील तुम्ही या व्यासपीठावरती पाहताय. खरं तर स्वतः सुधीजी गरज साहेब यांना आपण या व्यासपीठावरती पाहतात. जयप्रकाशजी पाटील साहेब यांनी आवर्जून एक मेसेज माझ्यापर्यंत दिला होता.
खास गोव्यावरून, खास करून या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आमचे मिलिंदजी भंडारी यांचे जवळचे निकटवर्ती मित्र तेही आस्वाद घेतात. 2 बॉल 2 विकेट आल्यात. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल खाली राहिला, यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. हा चेंडू इथून निर्धाव स्वरूपाचा आलेला पाहायला मिळाला आहे. दिलगिरी जयप्रकाशजी पाटील साहेब की तुमचा मेसेज पूर्ण पोचू शकलो नाही, कारण काहीतरी वेगळे शब्द त्यात ॲड करायचे होते. धाफलकावरती आहेत त्यात 56, 3 बॅटर आउट. 2 बॉलचा खेळ बाकी राहिला. केवळ हा चेंडू इथून अवांतर स्वरूपाचा येतोय. औपचारिकता बाकी आहे केवळ या मॅचची. पीडी स्पोर्ट्स भेंडकरच्या अडचणी वाढल्यात. विजयाच्या उंबरड्यावरती आहे जय हनुमान जुई कामोठे. चला नेक्स्ट मॅच चिरनेरकर तयारी करा. यावेळेचा बॉल प्ले अँड मिस. थेट यष्टीरक्षकाचा बॅट वेध घेत असताना पाहायला मिळाला आहे. जिथे मैदानावरती बॅटर येत असताना जगदीश मात्रे यांना आपण पाहत आहोत. जगदीश मात्रे यांना आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल या सत्रातील. हाही चेंडू खोला टाकला. यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. 24 धाब्याने मोठ्या जिथे फरकाने हा सामना इथून जिंकलेला पाहायला मिळाला आहे. आणि अर्थात धावफलकावरती जिथे मात्र एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता आणि अशा परिस्थितीमध्ये सामना 24 धाब्याने जय हनुमान जुई कामोठे संघाने जिंकला. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हॅलो अतुल मात्रे इथे ठरलेले आहेत. चला अतुल यायचं आपण 40 धावांची इनिंग साकारली. त्या अगोदर आपण सन्मानाकडे जातोय.